आज आपण एक नाही तर 3 रेसिपीज पाहणार आहे। तर पहिल्यांदा आपण पाहतो ही गाजर खीर रेसिपी। अतिशय सोपी आणि चविष्ट अशी ही खीर रेसिपी आहे। हलवा तर आपण नेहमीच करतो, पण आज आपण गाजराच्या खीरीची रेसिपी पाहतोय। यासाठी पाऊण लिटर दूध उकळायला ठेवले। सुरुवातीला हे दूध असं छान थोडंसं आटवून घ्यायचे आणि नंतर आपण यामध्ये 1 कप किसलेलं गाजर घालून घ्यायचे। गाजर आणि दूध उकळेपर्यंत आपण परत 1 कप किसलेलं गाजर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजराचा किस घालून घेतला आणि छान बारीक एकदम फिरवून आणायचे। असं या पद्धतीने फिरवून आणल्यानंतर आपण हा वाटलेलं गाजर आहे ते दुधामध्ये घालून घेणार आहे। याच्यामुळे खीरीला खूप दाटसरपणा येतो आणि एक वेगळी चव या खीरीला येते। त्यामुळे हे वाटून तयार केलेलं किस आहे तो घालून घ्यायचे। छान परत 6 ते 7 मिनिट ही खीर छान अशी शिजवून घ्यायची। खूप छान पद्धतीने ही खीर तयार होती। याचा कलर पण खूप छान येतो। तुम्ही गाजर जर वाटून यामध्ये घातलं तर या खीरीला एक रंग छान येतो केशरीसर आणि चव पण खूप छान येते। थोडंसं दूध आटवून घ्यायचे सुरुवातीला, म्हणजे खीरीला चव छान येते। छान अशी 6 ते 7 मिनिट खीर ही शिजवून घेतलेली आहे आणि खीर शिजत असताना मधून अधून हलवत राहायचे, म्हणजे तळाला खीर चिकटून राहत नाही। नंतर यामध्ये आपण खीर शिजून झाल्यानंतरच 3 चमचे साखर घालून घेतलेली आहे। साखर थोडीशी कमी घालायची, कारण गाजर गोड असतात, जास्त गोडसर चव चांगली लागत नाही। तर या ठिकाणी 3 चमचे साखर आणि 1 वाटी भरून ड्रायफ्रूट्स घालून घेतले। अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेतलेली। छान असं मिक्स करून घ्यायचे। परत 2-3 मिनिट ही खीर छान शिजवून घ्यायची। थंड झाल्यानंतर पण ही खीर खूप छान दाटसर अशी तयार होती। त्यामुळे ही खीर 3 ते 4 मिनिटातच तयार झालेली आणि आता आपण ही थंड करायला ठेवून द्यायची। तर ही तुम्ही पाहू शकताय, थंड झाल्यानंतर खूप दाटसर अशी आणि चविष्ट खीर तयार होती। याची चव थंड झाल्यावर पण छान लागते आणि गरम असताना पण खूप छान लागते। सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्सनी गार्निश केलेली तयार झालेली आहे ही खीर रेसिपी। यानंतरची आपण रेसिपी दुसरी पाहणार आहे। तर ही आहे मूग डाळ बनडोसा। पौष्टिक रेसिपी आहे, मुलांना डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकताय। तर सुरुवातीला ही मूग डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत ठेवली होती आणि नंतर पाणी काढून घेतलेले। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ फक्त घालून घेतली। 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचे आणि ही डाळ छान बारीक एकदम वाटून आणायची। वाटून झाल्यानंतर ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय। पूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहे। तर हा 1 कांदा बारीक कट केलेला घातलेला आहे। सिमला मिरची पण 1 घालून घ्यायची। आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकताय। नंतर गाजर आपण या ठिकाणी घालून घेणार आहे। तर यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न पण घालू शकताय किंवा कोबी घालू शकताय। ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या यामध्ये घालायच्यात। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि या पद्धतीने इनो सॅशमधला अर्धा चमचा आपण इनो यामध्ये घालून घेणार आहे, कारण 1 कपच डाळ आपण भिजत टाकलेली होती। त्याच्यासाठी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घेतलेले। इनो फ्रूट सॉल्ट घालून घेतल्यानंतर पटकन हलवून घ्यायचे आणि हे बनडोसे तयार करायला घ्यायचेत। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे
आणि नंतर हे तयार केलेलं बॅटर पॅनमध्ये घालून घ्यायचे. 2 चमचे या प्रमाणात हे बॅटर घालून घेतलेले. झाकण ठेवून द्यायचे आणि मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं शेकून घ्यायचे. तर एका बाजूनी हा बन-डोसा तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण हा आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. खूप छान असे हे तयार होतात. मुलांना डब्यामध्ये देता येतील किंवा नाश्त्यासाठी करता येईल अशी हाय प्रोटीन रेसिपी आहे ही. याच पद्धतीने दुसरा पण हा बन-डोसा घालून घेतलेला आहे. खूप पटकन असे तयार होत आहे. जर हा पॅन तुमच्याकडं नसेल तर फोडणीचा पॅन जो असतो त्यामध्ये सुद्धा बन-डोसा तुम्ही करून घेऊ शकताय किंवा आपला उत्ताप्पा पॅन असतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही घालून हा बन-डोसा तयार करता येईल. खूप छान कमी तेलकट अशी ही रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉससोबत ही रेसिपी खूप छान लागते. तयार झालेला आहे दुसरा पण बन-डोसा. तुम्ही पाहू शकताय खूप छान रंग पण येतो आणि चवीला पण खूप मस्त लागते ही रेसिपी. तर या पद्धतीने ही तयार झालेली आहे आणि सॉससोबत सर्व केलेली आहे. कोथिंबिरीच्या चटणीसोबत सुद्धा याची चव खूप छान लागते. यानंतर आपण तिसरी रेसिपी पाहणार आहे. तर ही आहे साबुदाणा वड्याची रेसिपी. एकदम कुरकुरीत असे हे साबुदाणा वडे तयार होत आहेत. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं या तिन्ही रेसिपी तुम्ही अतिशय पौष्टिक आहे, मुलांना डब्यामध्ये देता येतील अशाच आहेत. तर 1 वाटी साबुदाणा 5 ते 6 तास भिजत ठेवलेला. नंतर आपण ह्या साबुदाण्यामध्ये मीठ घालून घेतलेले. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेले. थोडंसं जाडसर असाच कूट या ठिकाणी वापरायचा आहे. नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची घालून घेतली. आता या ठिकाणी मिरचीचे तुकडे घालण्याच्या ऐवजी तुम्ही ही वाटलेलीच मिरची वापरा, म्हणजे साबुदाणा वड्याची चव खूप छान लागते. 1 उकडलेला बटाटा हाताने मॅश करून घातलेलं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचे. नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आवडत असेल तर घाला. उपवास नाही आहे, मुलांसाठी बनवतो आहे त्यामुळं कोथिंबीर आणि जिऱ्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. छान असं हे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचे आणि वड्याच्या शेपमध्ये एक एक गोल काढून घ्यायचे. हातावर छान असे गोल वडे थापून घ्यायचे. तर या पद्धतीने पाहिजे त्या आकारात हे वडे आपण तयार करू शकतो. तर तयार झालेले वडे डिशमध्ये सर्व वडे सुरुवातीला करून घ्यायचे, नंतरच तळायला घ्यायचं म्हणजे सोपं जातं. तर या पद्धतीने सर्व वडे तयार करून झाल्यानंतर पॅनमध्ये तेल तापायला ठेवलेले आणि ह्या तेलामध्ये तेल तापल्यानंतरच आपण एक एक करून वडे तळून घेणार आहे. छान दोन्ही बाजूनी ही वडे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि वडेसुद्धा हिरव्या चटणीबरोबर खूप छान लागतं आहे. तर हे असं गॅसची फ्लेम लहान मोठी करत करत दोन्ही बाजूनी आपण हे वडे छान असे तळून घेतो आहे. तर याच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी नाही दाखवलेली, पण तुम्ही मिक्सरला थोडे शेंगदाणे, कोथिंबीर, जिरे, दही आणि मीठ आणि साखर घालून फिरवून घेतलं ना तर ही चटणी खूप छान लागते या वड्यांसोबत. तर या पद्धतीने हे सर्व वडे तयार करून झालेले.
पोळी भाजी करायचा कंटाळा येतो आणि मुलांना पण भाज्या पोळी खायचा कंटाळा येतो. त्यावेळेस असे वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही दिलेत तर सर्वच जण आवडीने खातील अशा ह्या सर्व रेसिपी आहेत. तर ही अशी चटणीची रेसिपी आणि हे वडे तयार झालेले आहेत. खूप छान चव लागते. खूप टम्म असे फुगतात हे वडे. तर एक तुम्हाला दाखवते. एकदम आतून सॉफ्ट जाळीदार असे हे वडे तयार होतात आणि या चटणीसोबत खूप छान चव लागते या वड्यांची. तर अशी ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.